यावर्षी तुमच्याही मुलांचं शाळेत ॲडमिशन करायचं आहे का? मग शाळा म्हटलं की ती मग कोणत्या शाळेत घालायचं, ती निवडायची कशी? शाळा निवडताना कुठला क्रायटेरिया असला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? या सगळ्याचा गोंधळ झाला आहे का? त्यामुळे निर्णय कसा घ्यावा समजत नाही आहे? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य शिक्षण आणि चांगले संस्कार अतिशय गरजेची गोष्ट आहे. आपल्या मुलाने चांगल्यात चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. पण आजकाल शाळांचं इतकं बाजारीकरण झालं आहे आणि इतक्या शाळा झाल्यात ना, आणि प्रत्येक शाळा आम्ही किती ग्रेट आहोत याचा दावा करत असते. मग अशा वेळी पालक भरपूर सोयीसुविधा असणाऱ्या आणि महागड्या शाळांमध्ये मुलांचं ॲडमिशन करत आहेत. पण खरंच या महागड्या शाळांमध्ये आणि भरपूर सोयीसुविधा असणाऱ्या शाळांमध्येच चांगलं शिक्षण होतं का हो? मग साधारण शाळा जिथे फी कमी आहे, चार सुविधा कमी आहेत, अशा ठिकाणी योग्य शिक्षण मिळत नाही का? मग अशा वेळी पालकांनी मुलांचं ॲडमिशन कोणत्या शाळेत घ्यावं असा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. मुलांसाठी शाळा निवडायची कुठली याचं एकच असं उत्तर नाही आहे. प्रत्येक पालकाने विचार करून निर्णय घेण्याची ही गोष्ट आहे. याचं कारण असं की शाळा निवडताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायचा याचे वेगवेगळे निकष आहेत. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मग त्यातला निवडायचा कुठला, त्यातल्या कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, हा सर्वस्वी पालकांचा प्रश्न आहे. आता शाळा निवडताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? सगळ्यात आधी तर शाळेचं अंतर घरापासून किती आहे, शाळा घरापासून किती लांब आहे. कारण शाळा चांगली आहे म्हणून जर तुम्ही मुलांना 2-3 तासाचा जर प्रवास करायला लावणार असाल तर काहीच उपयोग नाही आहे. कारण येण्या जाण्यातच इतका वेळ जाणार आहे की शाळेव्यतिरिक्त दुसरं काही करण्यासाठी मुलांना वेळच राहणार नाही आहे. दमायला होतात मुलं, एक्झॉस्ट होतात. तुम्हीच विचार करा, 3.5-5 वर्षाचं मुलं आहे, ते 2-2.5 तासाचा प्रवास करून येते, त्यात ती 3-4 तासाची शाळा. हे सगळं करून ज्यावेळेस मूल घरी येईल त्याला काय उत्साह राहिलो, थकायला होतात मुलं. त्यामुळे घरापासून शाळेचं अंतर जास्तीत जास्त 20 मिनिटाचं असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा शक्यतो जास्त नसावं. आणि शाळा निवडताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे एका शिक्षकामागे किती मुलांची संख्या आहे. याच्यावर जगभरात झालेला सगळा अभ्यास हेच सांगतो की एका शिक्षकामागे जितकी मुलं कमी तितकं मूल चांगलं शिकण्याची शक्यता जास्त असते. आता कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे एका शिक्षकामागे 35 ते 40 मुलं असावीत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की एका वर्गात 60, 65, 70 मुलं असतात, तरी देखील पालक त्या शाळांच्या मागं धावत असतात. का? कारण ब्रँड आहे. तर अशा ब्रँडच्या मागे धावू नका, कारण ही खूप बेसिक नीड आहे हो. जर ही बेसिक नीड जर शाळा पूर्ण करू शकत नसेल तर तुमच्या चांगल्या शिक्षण देण्यावर आम्ही विश्वास ठेवायचा तरी कसा? एक लक्षात घ्या, शिक्षक हा पण एक माणूस आहे हो. त्याच्या मागे जर 60, 65 आणि 70 मुलं असतील तर तो तुमच्या मुलांपर्यंत पोहोचणार कधी? त्याची आवड काय आहे, त्याला शिकवलेल्या गोष्टी समजतात आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी पाहण्याकरता तो शिक्षक तुमच्या मुलापर्यंत पोहोचणारच नाही. पुढचं पॉईंट सांगायचं झालं तर शाळेचं वातावरण कसं आहे हे लक्षात घ्यायला हवं. तर तुमची शाळा खरंच मुलांना शिक्षण देते का फक्त मुलांना परीक्षेसाठी तयार करते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता परीक्षेसाठी तयार करते हे कसं ओळखायचं? की मुलांना परीक्षांमध्ये किती मार्क्स मिळतात आहे, किती पर्सेंटेजने मुलं आपलं पास होतं आहे, यातून ते कळणारच आहे. पण मुलांना शिक्षण मिळतं आहे का हे कसं ओळखायचं? काय आहे ना, मुलांच्या आयुष्यात अभ्यासासोबत खेळालाही विशेष महत्त्व आहे. मग शाळा निवडताना अशी निवडा ना की ज्याच्यामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव दिला जाईल. मग त्याच्यामध्ये नृत्य असेल, गायन असेल, हस्तकला असेल किंवा वक्तृत्व असेल. त्याचबरोबर मुलांची आवड कशात आहे याच्याकडेही लक्ष दिलं जाईल. शिक्षणाचा अर्थ फक्त पुस्तकी ज्ञान घेणं नसून मुलांचा सर्वांगीण विकास होणं हा आहे ना. शिक्षणाचा मूळ हेतूच जर सर्वांगीण विकास होणं असेल आणि तुम्ही फक्त मुलांना परीक्षा देण्यासाठी तयार करत असाल तर सर्वांगीण विकास आला कुठे? एका परीक्षेत फक्त प्रश्नांची उत्तरं लिहायची म्हणून ती उत्तरं रट्टा मारून पाठ करून करून मुलांकडून घ्यायची आणि मग परीक्षा पास करायची. मग यातून मुलांचा सर्वांगीण विकास होणार कसा? आपल्याकडे काय समज आहे की दिलेल्या 50 मुलांमध्ये हुशार कोण आहे, चांगला कोण आहे, पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे हे ओळखायचं. पण खरं काय आहे की दिलेल्या 50 मुलांमध्ये प्रत्येकामध्ये काय चांगलं आहे हे ओळखणं शिक्षकाचं काम आहे.
4 सुविधा कमी असल्या तरी चालतील, पण शिकवणारा माणूस भक्कम असला पाहिजे, ही आपली मागणी असायलाच पाहिजे. ज्या शाळेत आपण मुलाचं ॲडमिशन करणार आहोत त्या शाळेतील शिक्षकांची गुणवत्ता काय आहे, शिकवण्याची पद्धत काय आहे, मुलांना कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं, एखादी गोष्ट समजत नसेल तर ती कशा पद्धतीने समजावली जाते, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि या सगळ्याची चौकशी त्या शाळेत ऑलरेडी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून, त्यांच्या पालकांकडून करून घेऊ शकता की एकंदरीत शाळेचं वातावरण कसं आहे. पुढचा मुद्दा म्हणजे मुलांची सेफ्टी. हाही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर शाळेत पाठवताना मुलाचं कुठलं नुकसान होणार आहे याची शक्यता जवळजवळ नसतेच, पण पालकांपासून काही तासांकरता मूल जेव्हा लांब जाणार असेल तेव्हा पालकांनी मुलांच्या सेफ्टीचा विचार करायलाच हवा. त्यामुळे शाळा निवडताना त्या शाळेत कॅमेरे आहेत का, शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची नोंद केली जाते का, शाळेत येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीची कशा पद्धतीने चौकशी केली जाते, त्यानंतर शाळा सुटल्यावर खरंच मुलांना त्यांच्या पालकांकडेच दिलं जातं का उगाच मूल म्हणतंय की आमच्या शेजारच्या काकू आहेत मी त्यांच्याबरोबर घरी जाईन असं म्हणून मुलाला दिलं जातं आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट तो म्हणजे शाळेची फी सोयीस्कर आहे का. मुलांना चांगल्या शाळेत टाकायचं, भरपूर शिक्षण द्यायचं आहे, सगळं मान्य आहे, पण मुलांचं शिक्षण होईपर्यंत पुढचे बरेच वर्ष आपण ही फी भरू शकणार आहोत का, आपल्याला ती परवडणार आहे का पुढे जाऊन आपला निर्णय बदलू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार आधीच करायला हवा. नाहीतर आपण यावर्षी आपल्याला शक्य होते म्हणून एवढी महागडी फी वगैरे भरून मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ सुद्धा, पण पुढच्या वर्षी आपल्याला नाही जमत म्हणून जर आपण मुलाचं ॲडमिशन दुसऱ्या स्कूलमध्ये, दुसऱ्या शाळेमध्ये करणार असू तर मग मुलाच्या शिक्षणाचं नुकसान होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आणि खूप महागडी शाळा, भरपूर सोयीसुविधा असणारी शाळा फक्त उत्तम दर्जाचं शिक्षण देऊ शकते हा समज करून घेऊ नका. अशी बरीच उदाहरणं आहेत जिथे साधारण शाळांमधून सुद्धा चांगलं शिक्षण देता येतं. त्यामुळे भरपूर दिखाऊपणा, सोयीसुविधा, शाळेचं लक्झुरियस ॲम्बियन्स आणि शाळेची मोठी बिल्डिंग हे सगळं पाहून निर्णय घेऊ नका. नीट रिसर्च करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण आपल्या या निर्णयावर आपल्या मुलांचं भवितव्य अवलंबून आहे. उगाचच आपलं कोणीतरी सांगितलंय आणि म्हणून निर्णय घेतलाय असं करू नका. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.